काही दिवसाआधी ना सचिन भेटला. म्हणजे सचिन तसा माझा मित्रही नाही, माझ्या वयाचंही नाही, माझं नातेवाईकही नाही आणि असं काही खूप कॉमन फॅक्टरही नाही आमचा. ओके, भेटलाही म्हणजे कसा, अमरावतीला गेलो होतो मी दाताच्या कामासाठी एका दवाखान्यामध्ये. ओके, बिंग माय होम टाउन, सचिनने तिथं होता. ओके, त्याच्या आईला घेऊन आला होता. म्हणजे तो सचिन ऍक्च्युली पुण्याला राहतो. ओके, पण तेही त्याचं होम टाऊन आहे, तो आला होता. ओके, त्याने मला ओळखलं नाही ऍक्च्युली. मला असं वाटतं सचिनची माझी भेट जवळजवळ 22 वर्षांनी झाली असेल. ओके, मी त्याच्या जवळ गेलो, म्हणलं काय बाबा मला ओळखलं का? नाही म्हणे, ओळखलं नाही म्हणे मी तुम्हाला. म्हणजे खूप मी त्याच्या असं हे टाकलं प्रेशर की ओळखलं का, तर नाही म्हणे ओळखलं नाही मी. पण त्याने मला बघितलं होतं. मी माझी जायलो लावली, असं उतरलो आणि तो मला असं कंटिन्यू बघत होता असं. ओके, मग जेव्हा मी त्याला म्हणलं अरे मी श्याम धोटे, सो आय टेल यू हिज रिॲक्शन वॉज लाईक ओ माय गॉड. म्हणजे रिअल हिज रिॲक्शन वॉज लाईक ओ माय गॉड. माझा हातात हात घेऊन असा मला तो बाजूला घेऊन गेला असा दवाखान्याच्या बाहेर आणि मला एकच प्रश्न विचारला त्यांनी. यार एकच विचारतो म्हणे, यार तुला श्यामदादा तुला कधी त्रास नाही झाला का? तू लाईफ कशी हँडल केली रे म्हणे. मला माहिती ऍक्च्युअली त्याच्या एका प्रश्नामध्ये ना खूप सारे प्रश्न होते. काय रे बाबा तू इतका फेल झाला, तुला कधी त्रास नाही झाला का? काय रे बाबा तू इतकं वर्ष आजारी राहिलेला आहे, तू आम्हाला माहिती होतं तू खूप आजारी होता, बेडरिडन होता, तरी तुला त्रास नाही झाला का? तुझे काही फॅमिली इश्यूज होते, ओके, ते तुला खूप आउट ऑफ कंट्रोल गेले होते, त्याचा तुला त्रास नाही झाला का? तुझे बिझनेस खूप वेळा बुडाले, त्याचा तुला त्रास नाही झाला का? इट वॉज लाईक हाऊ कम यार, हाऊ कम लाईक दॅट. ओके, मी काही त्याला असं त्याचं उत्तर नाही दिलं त्रास झाला की नाही झाला. ओके, पण मी त्याला एवढंच म्हणलं की मला बघून तुला काय वाटतं? तर त्याने तेवढंच तो एक गोष्ट त्यांनी मला म्हणजे जी ऑब्झर्व केली, तर म्हणे यार तू माझ्यासमोर कारमधून आला, कारही भरपूर महाग आहे, रेबॅनचे ग्लासेस आहे, ब्रँडेड कपडे, एवढंच सांगू शकतो म्हणे की तू प्रगती केलेली आहे म्हणून. ओके, तर म्हणलं हो. मग ही वॉज इंटरेस्टेड की मी काय करतो म्हणून. मग मी त्याला सांगितलं की यार एक इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी होती, जवळजवळ 25-26 वर्ष ती कन्सल्टन्सी चालवली. नाव आय हॅव चेंज द बिझनेस, नाव आय वेंट टू सम अनदर प्रोफेशन. I started practicing as an advocate in High Court. He was like, oh my God. असा त्यांनी समाधानाचा श्वास टाकला आणि मला म्हणतो यार तू ना माझी काळजी मिटवली म्हणे. तुला माहितीये का म्हणे श्यामदादा, मी ना तुझा खूप विचार करायचो यार म्हणे. माझ्या बॅक ऑफ द माइंड नेहमी तुझा विचार असायचा, अरे तो श्यामदादा कसं असेल, कसं त्याचं चांगलं असेल की नाही, त्याला त्रास झाला असेल की नाही. इट वॉज लाईक दॅट. इमॅजिन करा, सचिनचा माझा काही संबंध नाही. ओके, तो काहीतरी असा 3-4 गल्ल्या दूर राहणाऱ्यांमधला असा होता, माझ्यापेक्षा खूप लहान होता जेव्हा मी इंजिनिअरिंगला होतो. ओके, तर मला असं वाटतं की तो पास होऊन गेला. मलाच तर इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये जवळजवळ 9 वर्ष मी होतो. पास तर खूप वर्षानंतर झालो. तर 9व्या वर्षी मी फायनलला होतो. ओके, आणि सचिन काहीतरी म्हणजे सचिन पास होऊन गेला तरी मी इंजिनिअरिंग शिकतच होतो. ओके, आणि एवढं असताना माझं खूप बिंदास राहणं, बिंदास वावरणं. ओके, आय वॉज अ सॉर्ट ऑफ अ राऊडी गाय, बिंदास एकदम हे होतं. ओके, कोणालाही भिडणारा, असा मारामाऱ्या करणारा, असा भिडून जाणारा. पण मला माहिती आहे त्याने तो प्रश्न का विचारला. मला असं आठवतं की तो 1 वर्ष डीसी झाला होता आणि दॅट 1 year वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर हिम. ओके, टू सस्टेन की तो डीसी झाला होता आणि तो घरी बसला होता. तर त्या 1 वर्षाच्या त्यांनी जो त्याला तो त्रास झालेला, त्यांनी तो मला काय त्रास झाला त्या स्केलने तो जज करत होता आणि वॉज लाईक तुला कधी त्रास नाही झाला का? ऍक्च्युली ना सचिन ना एक असं निरागस सोल आहे. ओके, जे ना असं त्या समुद्राच्या काठावर बसलेलं असतं, ते लहान मुलगा नसतो का तसा, आणि ती अशी बोट जाते ना समुद्रामध्ये अशी मासे पकडायला. ओके, आणि त्याला ते खूप चिंता असती, यार ही बोट परत येईल की नाही. ओके, समुद्राच्या लाटांमध्ये बुडणार तर नाही, तुटणार तर नाही, काही याला इंजुरी तर होणार नाही. ही इज ऑलवेज कन्सर्न, ही इज ऑलवेज वरीड अँड सायमल्टेनियसली ही इज प्रेइंग ऑल्सो की यार ही बोट आहे ना देवा, ही सुखरूप येऊ दे यार. ओके, तेव्हाच म्हणजे सो दीज आर दोज पीपल, दे आर व्हेरी इनोसंट बाय हार्ट. त्यांचं मन खूप शुद्ध असतं. ओके, निरागस असतं. ओके, निखळ असं त्यांच्या त्या भावना असतात. दे हॅव नथिंग टू डू विथ त्या म्हणजे
माझ्याशी तर त्याला काहीच घेणं देणं नाही यार, माझी तर अशी खूप ओळखही नव्हती त्याच्यासोबत, पण ज्या प्रकारे त्यांनी माझ्यासाठी माझी चिंता केली की श्यामदादा काय करत असेल, इमॅजिन करा. त्या चिंतेमध्ये एक प्रार्थना होती, त्या प्रार्थनेमध्ये इतकं बळ होतं की माझ्यासारखा असा खूप बिंदास्त रावडी वागणारा, इतक्या साऱ्या अडचणीतनं गेलेला माणूस त्याच्यासमोर उभं राहून जेव्हा मी तो स्वतःच म्हणतोय तुम्ही खूप यशस्वी झाला, मला खूपच आनंद होतोय म्हणे श्यामदादा. इमॅजिन, दिस क्रेडिट डझंट गो टू मी ॲट ऑल. दिस क्रेडिट गोज टू दिस सॉर्ट ऑफ पीपल जे खूप असे मनाचे खूप चांगले आहेत, त्यांना काहीही घेणं देणं नाही. ते प्रार्थना करतील लोकांसाठी, ते कोणाला मदत करतील, त्याच्याबद्दल त्यांना काहीच अपेक्षा नसतात. ओके, तर अशा लोकांना माझ्या लाईफमध्ये खूप आलेले आहेत. म्हणजे जितक्या अडचणी आल्या, जितके फेलियर झाले, जितका त्रास झालाय, ओके, म्हणजे आजार पण आलेला आहे म्हणा, इतक्या वेळा बिझनेस बुडालेत. तर आय टेल यू, एव्हरी टाइम मला असं वाटतं दिस डिफिकल्टीज, these hurdle attracted some good souls also who prayed for me, who were always worried and concerned about me की देवा याचं काहीतरी चांगलं कर. ओके, आणि मला असं वाटतं यालाच ब्लेसिंग्स म्हणतात आहे की नाही. असे लोक आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी खूपच पुण्य लागतं, ते बहुतेक मी कधीतरी कमवलं असेल. आणि आय एम रिअली थँकफुल टू ऑल दोज सोल्स हू प्रेड फॉर मी, हू विश्ड मी दॅट समथिंग गुड शुड हॅपन इन माय लाईफ. अँड येस, फॉर युअर इन्फॉर्मेशन, आय एम स्माइलिंग. Love you all. Bye. Take care.